तसं हॉट शायनीचे तनय म्हात्रे यांच्याकडून सिक्सर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल विनय केणे यांच्यासाठी. कॅश प्राइज ऑन, कारण की आयोजक संघ मधाच्या आतमध्ये खेळतोय तो म्हणजे गोरसईबी आणि त्यांच्या अगेन्स्ट विजलपूर अर्थातच गुजरात वरून आलेला संघ. क्या बात आहे. गोरसईबी 12th मान पाठवा प्लीज. मेघराज आणि त्याच्या सोबतीनं आपण विनयला पाहतोय. सलामीची जोडी आहे मधाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवरती दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एका बाजूला ज्या संघाने आपल्या नावाची छाप पूर्ण महाराष्ट्राभर गाजवला, महाराष्ट्राबाहेर देखील आपण भारतभर ज्यांची चर्चा होते असा गोरसई बी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार अर्थातच विजलपूर गुजरात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 30 षटकांची मॅच. विजयजी पाटील यांच्याकडून मेघराजसाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. एटीएम ऑन झालाय. पाहूया कशा पद्धतीची फटकेबाजी होईल. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. स्वतः आयोजक संघ आता मात्र मधाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. स्ट्राईक एंडला मेघराज, नॉन स्ट्राईक एंडला विनय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती राजीन खान. पहिला चेंडू इथे हाताळण्यासाठी सज्ज झालाय अगेन्स्ट द मेघराज. ओ पहिला चेंडू लेट कट. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा फटका. लेट कट आणि चेंडू फरार होतोय. पहिला चेंडूवरती धमाकेदार स्ट्रोक चौकार. मेघराजने जर 50 धावांची आक्रमक खेळी साकारली तर अजयजी पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु 3 षटकांची मॅच आहे. हा कारनामा होईल का हे देखील पाहणं गरजेचं. मेघराजकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु समोर बाकी संघ असेल विजलपूर, जो संघ गुजरात वरून थेट आला. वेलकम इन मुंबई. एकंदरीत चांगला क्रिकेट प्रस्थापित करत असताना मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघाला. एका बाजूला गोरसई बी त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय विजलपूर गुजरात. गोलंदाजी ट्रॅकवरती रजीन खान, समोर मेघराज स्ट्रायकिंगला. ऑफ स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येतोय. चौकार, त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यानंतर मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही एक धाव फलकावरती जोडली जाते. आपण पाहतो मित्रांनो गोरसई जय बजरंग गोरसई भी आयोजित भव्य दिव्यशी स्पर्धा आणि अशा दिवसामध्ये स्वतः आयोजक संघ देखील ऍक्शन मध्ये. धावसंख्या धाव फलकावरती 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. एवढ्या लांबचा दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी मात्र उपस्थित असलेला आपण संघ आपण पाहतोय विजलपूर गुजरात आणि त्यांच्या अगेन्स्ट गोरसई बी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मेघराजच्या सोबतीनं विनयला आपण पाहिलं आणि रजीन खान. आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती पहा आपण पाहिलं तर चौकार आला होता. सेन्सिबल क्रिकेट खेळले होते मेघराज. तदनंतर 3 चेंडू उडवले, त्याच्यामध्ये एक वाईट देखील होता. कौतुक करावं लागेल. 4 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 5 धावा खर्च केल्या. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
या षटकातील रजिन खान पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओ इथे मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. उंची जास्त आणि लांबी देखील गाठली. चेंडूला फेकू दिला वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार स्ट्रोक षटकार. षटकार आणि षटकाराच्या मधीन आता मात्र धावफलक पुढे सरसावत असताना डबल डिजिट अर्थातच 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू षटकातील रजिन खानचा. एक चौकार त्याच्यानंतर षटकार त्याच्यामध्ये 3 चेंडू डॉट आणि आता मात्र हा अंतिम चेंडू. हो हा फटका देखील दमदार. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. संधी होती अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जोडले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा. फलंदाजी करत असताना गोडसे बी. प्रिन्स पुरोहित गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र सज्ज होतोय. आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 12 धावा. 12 धावा आहेत धावफलकावरती. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर विनय सज्ज असेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा जरूर एकटवल्या. बेगराशी विकेट्स प्रस्थापित झाले असते परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप केला. आणि आता मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय प्रिन्स. आफ्टर द लंच विशाल पाटीलजी देखील आपल्या समवेत जॉईंट होतील. गोलंदाज तयार. ओ स्विच केलेत परंतु क्षेत्ररक्षक आहेत शॉट थर्डला. इथे मात्र झाली चुकी. आणि तत्पूर्वी ऐच्छिक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. जिथे एकही धाव नव्हते तिथे मात्र लगेचच ही धावफलकावरती जोडण्यात यश संपादित केला. गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. ऑल्सो आपण विचार केला तर चांगलं बॅटल सुरू. एका बाजूला आक्रमक संघ गोडसे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट विजलपूर अर्थातच गुजरातवरून आलेला संघ. आणि सुरुवात देखील त्यांनी केली होती चांगली. रजिन खानने चांगली गोलंदाजी केली होती. तब्बल 3 चेंडू निर्धाव देखील फेकले होते परंतु एक षटकार एक चौकार जरूर आला. आणि आता प्रिन्सला आपण पाहतोय वडव्या बॅटने ऑन साईडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट अँड चेंडू नॉन स्टॉप सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार. चौकाराच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 17 धावा धावफलकावरती. आता मात्र स्कोर बोर्ड सन्मानजनक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय म्हात्रे यांच्याकडून विनय किनेसाठी चौकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक चौकार तर आला अजूनही 2 मारावे लागतील. पहिला चौकार आलाय प्रिन्सच्या अगेन्स्ट. आणि आता मात्र विनय देखील चांगली फटकेबाजी करतो मधाच्या आतमध्ये. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. ओ इथे मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक ओ वेल जज. आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स इथे मात्र प्रस्थापित करून देत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज प्रिन्स. मधाच्या आतमध्ये पहिला झटका लागत असताना फलंदाजी करत असताना गोडसे बी या संघाला विनय होते बाद. नवीन बॅटर इनाट नंबर 3 वरती रोहन द बाहुबली. पंचांची भूमिका चांगली पार पाडली होती. आता मात्र असं बॅटर मधाच्या आतमध्ये उतरलेत. पाहूया कशा पद्धतीची फटकेबाजी करतील कारण की ताकद आहे परंतु ताकदीचा वापर करावा लागेल. 3 चेंडू आतापर्यंत प्रिन्सने फेकले. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती ब्रेक थ्रो दिला.
चांगली गोलंदाजी एकंदरीत ओव्हरऑल विचार केला तर या षटकामध्ये गोलंदाज प्रिन्सच्या वतीनं पहिल्या षटकामध्ये रजीन खानने धाबा खर्च केल्या होत्या, त्या म्हणजेच 12 आणि या षटकामध्ये 5 धाबा खर्च केल्यात. एकंदरीत 17 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती रोहन द बाहुबली. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील आणि किती धावांपर्यंत मजल मारेल गोरसई बी संघ हे देखील पाहणं गरजेचं. ओ फटका दमदार आडव्या बाटण्या ऑन साइडला. धवल तिथे मात्र आहेत वाईडिश लॉंग ऑनला आणि तत्पूर्वी मिळेल एक जा. सिंगलने इथे मात्र अकाउंट ओपन केल्या रोहनने आपल्या स्वतःचा आणि स्ट्राईक देखील आता मात्र दिल्या मेघराजला, कारण की मेघराजच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आला. सेन्सिबल क्रिकेट, रोहनचं देखील कौतुक करावं लागेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक. प्रिन्स पुनश्च मार्गस्थ होतोय. ओ इथे मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेर फेकला. वाईट +4 हा पंजा ओपन होत आहे. 5 धाबा. धावफलकावरती पाहायला मिळतात. अव्वंतरच्या स्वरूपाने या धाबा संजीवनी देण्याचं कार्य गोरसाई बी संघासाठी करेल. अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज प्रिन्सला देखील, कारण की ज्या पद्धतीनं इथे मात्र फटकेबाजी सुरू आहे मेघराजच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ फटका दमदारा लॉफ्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या वाक्याच्या दूर. चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स होतो लाईन सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार. चौकाराच्या मधीन आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 27 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट. गोरसई बी. अंतिम चेंडू आहे षटकातील गोलंदाज प्रिन्सचा. ओ फटका दमदार आहे. त्याच्यावरती देखील धावा मिळतील 6. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये मेघराजच्या बॅट मधून पाहायला मिळतात. अंतिम चेंडूवरती आलाय षटकार आणि आफ्टर दी 2 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33 धावा. लॉट्स ऑफ 1 विकेट्स. गोरसई बी. नेक्स्ट मॅच कवाड संघ आपण सज्ज राहायचा. आपलं मॅच लगेचच या सामन्यातील विजेता संघ यांच्या समेत असेल. आपल्या संघाला एक टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचा. हे मॅच जसे संपेल लगेचच आपण टॉस देखील करणार आहोत. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती निमेशला आपण पाहतोय. निमेश वरती ही जबाबदारी करून कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल. मेघराजची ज्या पद्धतीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पॉवरफुली आपण पाहिले. ओ रोहनचा देखील धमाका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या अनुषंगाने एकच धाव मिळेल. रोहन इथे मात्र कटिबद्धता दाखवतोय, कारण की त्याला देखील ठाऊक आहे मेघराजच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येतात. त्याला सातत्याने स्ट्राईक देण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. निमेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. पहिला चेंडूवरती सिंगल एकटवली आहे. ओ लो फुल टॉस चेंडू. हा फटका फसला, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. 2 क्षेत्ररक्षक हे 2 चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार. अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला सेफ झोन आणि नक्कीच तिथून चेंडूला पाठवण्यात यश संपादित केलं बॅटर मेघराजनं. आणि चौकाराच्या मधीनं धावफलक आता मात्र अत्यंत वेगाने पुढे सरसावत असताना 38 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे षटकातील. आणि निमेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. जबलपूर गुजरात संघाच्या वतीनं गोलंदाजी करतोय.
हा चेंडू सोडून दिला ऑफ स्टिकच्या बाहेर. अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पेश केलं होतं. वाईटच्या स्वरूपाने एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. एकेका धावेचं महत्व इथे मात्र जबलपूर संघाला नक्कीच नेक्स्ट इनिंगमध्ये पाहायला मिळेल. कारण की आता मात्र अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा ज्या दिल्या जातात त्या संजीवण्याचं कार्य गोरसई ब या संघाला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. हो चांगली गोलंदाजी आता मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. डॉट बॉल. मागील चेंडूचा विचार केला तर चौकाराला त्याच्यानंतर वाईड आला आणि त्याच्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला तो म्हणजेच गोलंदाज निमेशने. आणि आता मात्र अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 3 चेंडू निर्णायक दोन्ही संघांसाठी. कारण की या अंतिम 3 चेंडूवरती किती धावांपर्यंत मजल मारेल हे पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. 39 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट गोडसई बी. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट झाल्या. स्ट्राईक हँडला थ्रो जरूर केला परंतु पॉपिंग क्रीज मध्ये मेघराज पोहोचले देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या आणि स्ट्राईक देखील स्वतःवरती नक्कीच विश्वास दाखवला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे मेघराजने. कारण की त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांच्या आतिषबाजी झाल्या. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत आणि निमेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असेल पुनश्च त्याच्या अगेन्स्ट स्ट्राईक हँडला बॅटर मेघराजा. विनयने देखील चांगली कामगिरी केली होती. एक चौकार लगावला त्यानंतर मात्र रोहनला आपण पाहतोय ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलाय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक इथे मात्र चुकी करतोय आणि चेंडू सीमारेषा पार होतोय. थर्डमॅन रिजन मधून दमदार चौकार. चौकाराच्या मधीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. आणि आता मात्र हा अंतिम चेंडू आहे. या इनिंग मधील अंतिम चेंडू गोलंदाज निमेशचा. ओ शॉर्टलाईन चेंडू त्याच्यावरती हा प्रहार आणि चेंडूला फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक षटकार आणि षटकारानं या इनिंगचा नक्कीच आपण पाहिलं तर समाप्ती केली आहे मेघराजना. आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 51 धावा शगुन. आणि नक्कीच जिंकण्यासाठी आता मात्र 52 धावींची आवश्यकता असेल. ती म्हणजेच विजलपूर गुजरात या संघाला. आणि या 52 धावा कशा पद्धतीने अथवा डिपेंड होतील या पुनश्च मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात. आवाज सरबली भिवंडीचा आमची साधी समालोचक मित्र विशालजी पाटील यांना ऐकूयात खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू. सलामीची जोडी मैदानात सातामध्ये दाखल होत असताना ओपनर्स आता रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे बिकॉज 52चा चेज आहे.
शिव आणि बंटी बॅटिंग करण्याकरिता आलेत आणि टार्गेट जो सेट करण्यात आला 52चा चेज आहे. जतीन तयार होतो या फर्स्ट ओव्हरमध्ये. 52चा चेज आहे. गुजरात विजलपूर विभागामधनं ही टीम खेळण्यासाठी आज भिवंडी पर्यंत पोहोचलेली आहे. पण समोर याच विभागामधली एक दमदार टीम, फक्त भिवंडी विभागामधली नाही म्हणणार मी नेहमी आवर्जून जेव्हा गुरसे बीचं नाव घेतो तेव्हा मी महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधली सर्वोत्तम टीम म्हणून ज्यांची ओळख आपण नेहमीच देत असतो आणि त्याच टीमचा एक अंश म्हणजे U25 टीम आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल दरम्यान डीप स्क्वेअर रिजनकडे चालला. सिंगल मिळेल. धावफलक 1 वरती. अजून पण जर आपण पाहिलं 51 करायचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ऑलमोस्ट तुम्हाला 17 रन पर ओव्हर रिक्वायर रेट. प्रत्येकी षटकामागे 17 किंवा त्यानंतर सामना जेव्हा समाप्त होईल मेंटॉर अजय पाटील त्या गोष्टीची दखल घेतील. त्याच्यावरती चर्चा नक्कीच करतील की हे कसं झालं, कॅच का सुटली. ऑन साईडला फटका आताही खेळलं. डीपमध्ये मिडविकेटचे फिल्डर येतात. सिंगल मिळेल. एक मेंटॉर म्हणूनही फार मोठी जबाबदारी अजय शेठ पाटील यांच्या खांद्यावरती आहे. आणि आज माझ्यापर्यंत माहिती आली की स्पेशल मेजवानी दुपारच्या जेवणाची त्यांच्याकडूनच होती. पण काल त्यांनी 2-4 गोष्टी अजून डिफरंट सांगितल्या होत्या, त्या झाल्या नाही आहेत. त्याची चर्चा आपण नक्कीच नंतर करूया. पायावरती आदळलाय बॉल. डॉट बॉल इथे येतोय. बघा 52 चेस करायचं. मी सांगितलं की 17 और त्यापेक्षा जास्त तुम्हाला पर ओव्हर हवे आहेत आणि स्टार्ट जर इतका स्लो होईल तर त्यात नंतर हे टोटल चेस करणं अवघड आहे. मोठे फटके सातत्याने तुम्हाला हवेत. आता हे जर आपण पाहिलं तर बॅटचा टो एंडलाच लागला. डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर पोहोचतायत. सिंगल मिळेल. आणि मेंटॉर अजय शेठ पाटील साहेबांनी सांगितलं की एक स्पेशल सरप्राईज गिफ्ट असणार आहे जर या स्पर्धेवरती जे बजरंग गोरसे बीने नाव कोरलं तर. प्लेन मिस. डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तरी या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स 4. बघा मेंटॉर साहेबांनी अनाऊन्स केलंय. थोड्या वेळानंतर मला वाटतं की पीकेचाही कॉल येईल, भावेश दादाचाही कॉल येईल की फायनलला जर पोहोचले, फायनल जिंकली तर काही स्पेशल गिफ्ट असेल. दोन षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये अजूनही जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरिता रन्स हवे आहेत. 48. अभी भी जीतने के लिए 48 रनों की आवश्यकता है आने वाली 12 गेंदों पर. देखा जाए तो टास्क बहुत डिफिकल्ट हो गया. दिशांत देतोय सेकंड ओव्हर मध्ये. दिशांतचा पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड आणि क्लिअर केलाय लॉंग बॉलला. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. मोठा फटका इथे येतोय. 48 हव्या होत्या. 48 रिक्वायर्ड होत्या बट आता 6 आला. मीन्स इथे 11 चेंडूवरती अजूनही जिंकण्याकरिता 42. 11 मध्ये 42. लोवर फुल टॉस होता बट गती कमी केली होती आणि तेच कुठेतरी पारखू शकले नाही बॅटर. दॅट्स वाय आणखीन एक सफलता इथे नक्कीच मिळेल. धक्का लागला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 धवल. धवल येतोय क्रमांक 3 वरती. नेक्स्ट मॅच ऑन गोइंग मॅच विनर टीम आणि त्यांचा अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आणि त्या मॅच नंतर आपण करणार आहोत ड्रॉ. आतापर्यंत जर आपण पाहिलं 2 सामने जिंकलेले आहेत आबा स्पोर्ट्स बिनारने, 2 सामने जिंकलेले आहेत टीम जॉन टेंबिवलीने, आणि तेही ड्रॉचाच वाट पाहतात. बट ड्रॉसाठी अजूनही आपल्याला हा सामना यापुढील सामना वाट पाहिजे. स्लो वन मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑनचा फिल्डर डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडली जाईल. दुसरा धक्का इथे लागतो विजलपूर टीमला. विकेट आणखीन एक मिळतोय. दुसरा धक्का इथे लागलाय आणि असं वाटतंय की या मॅच मध्ये कुठेतरी गोरसे बी टीम फार जास्तच पुढे आहे. कारण आता समीकरण जे राहिलेलं आहे 9 चेंडू आहेत आणि 9 मध्ये 42 अजूनही करायचं. रझील खान येतोय इन ॲट नंबर 4 बॅटिंग करण्याकरिता. बट निराश असेल विजलपूर टीम, बिकॉज जेव्हा आपण फार जास्त ट्रॅव्हल करून एखादी स्पर्धा खेळण्यासाठी पोहोचतो तेव्हा बघा ती मेहनत, ट्रॅव्हलिंगची मेहनतच आहे. कारण तुम्ही 4-4, 5-5 तास प्रवास करून एखादी स्पर्धा खेळण्यासाठी पोहोचतायत, तर त्याने एक गोष्ट समजते की क्रिकेट प्रति तुमची आवड काय. ती आवड आज भिवंडीपर्यंत घेऊन आली विजलपूर टीमला. बट ज्याप्रमाणे कुठेतरी परफॉर्म करायचं होतं त्याप्रमाणे परफॉर्म करता आलं नाहीये. कारण गोरसी बी टीमची ही U25 ची टीम जरी असली तरी सुद्धा या टीममध्येही असे काही चेहरे आहेत जे ग्रामीण टीममध्येही खेळतात. त्यामध्ये मेघराजचा आपण आवर्जून उल्लेख करूया. त्यातल्या त्यात ठीक कॉम्बॉक्सच्या बाजूला ऋषभ पवार आहे. 100 मॅचेसपैकी 2 मॅचेसमध्ये ऋषभची बॅटिंग येत असेल तो वेगळा भाग आहे. बट तोही एक चांगला खेळाडू. हा फुल टॉस ऑन साईडला फटका, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर, आणि इन बिटवीन एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. त्यातल्या त्यात आपण मेघराज केनीची चर्चा करत होतो, ज्यात आपण चर्चा केली की 100 मॅचेसपैकी 2 मॅचेसमध्ये ऋषभची बॅटिंग येते. त्याचप्रमाणे 100 मॅचेसपैकी 2 किंवा 3 मॅचेसमध्ये मेघराजचा सदा आठवणीत राहणारा परफॉर्मन्सही येतो. त्यापैकी मला 2च परफॉर्मन्स आठवतात, एक तर मी कधी विसरू शकत नाही. बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑफला फिल्डर थांबलेत. एकंदरीत असं वाटलं की कॅच साठी जाणार का, बट थांबले. रनआउटची शक्यताही आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये सफलता इथे मिळणार आहे. आणि तसेच विकेट किपर जे सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळतात, रोहन यांचाही उल्लेख मी करेन. मला आठवतं गतवर्षी स्वर्गीय यशवंत स्मृती चषक राहणार, तिथे मला वाटतं टीम प्रॉपर अवेलेबलही नव्हती. तिथे रोहन चांगला खेळला होता फायनल मॅच मध्ये, सेमीफायनल मॅच मध्ये. नयन आता बॉलिंग मार्क वरती येत आहेत. आणि एकंदरीत ही गोष्ट देखील राहिली की U25 फॉर्मॅट आहे, तर काही नवीन बॉलरही पाहायला मिळतात. अजय पाटील जे मेंटॉर आहेत गोरसे बीचे, ते डिस्कस करतायत पुढील सामन्यामध्ये डावपेच कशा प्रकारे आखायचे आहेत, कशा प्रकारे पुढील सामन्यामध्ये खेळायला हवंय. हलके स्टेप आउट झाले. ऑन साइडला फटका, पुलचा फटका येतोय. सिक्सर जरूर येईल, बट याच्या रन्स येत आहेत ना त्या फक्त इथे मी म्हणेन पराभवाचं अंतर कमी करणार आहेत. थोडे लेट झालेत. बिकॉज बघा 52 तुम्हाला चेस करायचं. मी बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल सांगतो की 17 रन पर ओव्हर किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला बनवायचं आहे प्रत्येकी षटका मागे. आणि त्यातल्या त्यात पहिल्या 2 षटकांमध्ये जो खेळ झाला तो फारच कमकुवत राहिला. हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन मिळेल. स्कोर कार्ड या अतिरिक्त रनचा सहाय्याने 20 धावा धाव फलकावरती. रिमेनिंग आता 5 चेंडू आणि 5 मध्ये आता करायचे 32 धावा. स्टील 32 हव्या आहेत त्या 5 बॉल मध्ये. 5 षटकारही आले तरी सुद्धा गोरसे बी जिंकणार आहे. बॅटची कडा लागली आहे. बॉल मागे चाललाय. फिल्डर आहेत शॉर्ट थर्डला. सिंगल मिळेल. येत्या 4 मध्ये आता 31 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 31 करायचे आहेत. कुठेतरी जर आपण पाकलं पहिलं सत्र फार एक्सपेन्सिव्ह राखले सर्व बॉलर. रजीन, प्रिन्स, निमेश,
त्यातल्या त्यात बॅटिंगमध्ये रिकव्हरी करायची होती, कमबॅक करायचा होता, तिथेही कमी पडले बिकॉज पहिल्या षटकापासूनच आपण पाहिलं की रन्स येतच नव्हता, स्ट्रगल फार मोठा झाला. आता जरूर मोठे फटके येतात बट ते म्हटलं जातं ना की एकदा दिवा विझून गेला ना की त्याच्यामध्ये तेल टाकण्याचा काही फायदा नसतो. एका क्षणाला जी वेळ खऱ्या अर्थाने तुमच्या हातामध्ये होती ना ती एकदा जर निसटून गेली तर त्यात नंतर तुम्ही ती वेळ वापस नाही आणू शकत. आता इथेही पहा, जर 52 तुम्हाला चेस करायचं होतं ना, तुम्हाला पहिल्या षटकापासून रिक्वायर रेट प्रमाणे बॅटिंग करणं गरजेचं होतं पण ते झालं नाहीये. आणि आता सध्याच्या घडीला जे आमचे फिल्डर लॉंगॉलला होते, अतुल होते, तेही त्यांचा कॅच पकडण्याचा मूड नाहीये कारण त्यांनाही माहिती आहे की मॅच आपण जिंकलेली आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. गती कमी केली होती बट दिशा खराब आहे, अतिरिक्त रन इथे मिळेल. कुठेतरी नयनचंही विकेटचं खातं ओपन झालं असतं बट ती कॅच पकडता आली नाही लॉंगॉनच्या फिल्डरला. चला कवाड टीमचं कॅप्टन आपण पोहोचायचंय आणि त्याच मॅचच्याच पहिल्या इनिंग नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. बॅटचा टोला लागला, फिल्डर आहेत लॉंगॉनला, आताही मिस फील्ड. बघा कुठेतरी या क्षणाला रन्स आहेत म्हणून या गोष्टींचा जास्त फरक पडणार नाहीये बट पुढे जाऊन क्लोज मॅचेसमध्ये जर अशा मिस्टेक झाल्या ना तर त्या फार टोचणार आहेत गोडसे बी टीमला. शेवटचा बॉल या मॅच मधला, अंतिम बॉल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. अगदी सहजरित्या हा सामना इथे जिंकलाय